पंडित सत्वधर यांची परभणी जिल्ह्यातल्या झरी गावी 12 एकर शेती आहे। पत्रकारितेचं शिक्षण घेतलेले पंडित सत्वधर मुक्त पत्रकारितेबरोबरच गावी शेती देखील करतात। 2003 पासून शेतीत लक्ष घातल्यानंतर त्यांनी नवनव्या पिकांचं नियोजन केलंय। यापासून त्यांना वार्षिक किमान 4 ते 5 लाखांचा निव्वळ नफा मिळतोय। एकत्र कुटुंब पद्धती, शेतीत नवनवे प्रयोग यामुळे सत्वधर कुटुंबियांची शेती फायद्यात आहे। आज आपण त्यांच्या बटाटा आणि केळी शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या झरी गावी जाणार आहोत। पंडित सत्वधर हे झरी गावातले एक प्रगतिशील आणि अभ्यासू शेतकरी। पदवीनंतर त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं। वेगळ्या वाटेवर करिअर करताना त्यांनी शेतीशी असलेली नाळ मात्र तुटू दिली नाही। घरातल्या शेतीची जबाबदारी त्यांनी पेलण्याचं ठरवलं। पत्रकारितेबरोबर त्यांनी 2003 पासून घरच्या शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली। सध्या ते औरंगाबादेतून पत्रकारिता आणि वेळ मिळेल तसं गावी येऊन शेतीचं काम पाहतात। 2003 साली शेतीला सुरुवात केल्यानंतर पुस्तकं लिहून मिळालेल्या पैशातून त्यांनी एक विहीर खोदली। त्या विहिरीचा आज त्यांना चांगला फायदा होतोय। ऐन दुष्काळातही या विहिरीला चांगलं पाणी असल्यानं त्यांची शेती हिरवीगार आहे। नुकतंच त्यांनी 2 एकरात ऊस आणि बटाट्याचं आंतरपीक काढलंय। बटाट्यामुळे ऊसाचं पीक त्यांना चांगलंच फायद्यात पडलंय। आंतरपिकात बटाटा हे आपण पीक घेतलेलं आहे। पारंपरिक पिकापेक्षा आपण एक नगदी पीक म्हणून आणि एकदम कमी काळाचं पीक म्हणून बटाट्याची निवड केली। कापसाचं रान तयार करून सुरुवातीला डिसेंबरमध्ये रान कापसाचं तयार केलं। त्या ठिकाणी नांगरट करून वखरणी करून रेघाटलं आणि रेघाटत्या वेळेस DAPचं खत सोबत पेरला आणि 3 फुटे सरी काढून बटाटे असे त्या ठिकाणी एक 9 इंच ठेवण्यात आले। सरी पाडली, सरीमध्ये ऊस लावला आणि बाजूच्या बेडमध्ये बटाटे लावले। अगदी 3 महिन्यातच हे बटाट्याचं पीक आता काढायला हाती आलंय। सत्वधर यांनी शेतीत बागायती पिकांचं महत्त्व जाणलंय। ज्यांच्याकडे फळ पिकांचा मळा त्याच्या खिशात पैशांचा खुळखुळा असं ते सतत सांगतात। यातून त्यांनी 2008-2009 पासून केळीची देखील लागवड सुरू केली। डिसेंबर 2012 मध्ये त्यांनी कपाशी काढून 2 एकरात ऊस आणि बटाट्याची एकत्रित लागवड केली। बटाट्याच्या पिकातून ऊसाचा उत्पादन खर्च निघावा हाच त्यामागचा हेतू। 26 डिसेंबरला ही बटाट्याची लागवड करण्यात आली होती। मंचर पुणे येथून हे बटाट्याचे 900 रुपये क्विंटल याप्रमाणे आपण बेणं आणलं। सरासरी 1.5 एकरसाठी आपल्याला 10 क्विंटल बेणं लागलं। त्या बेण्याची किंमत 1000 रुपयांनी धरली, जरी आपण तर 10,000 रुपये बेण्याची किंमत झाली। आणि नंतर लागवडीचा खर्च 3000 रुपये, खताचा खर्च 5000 रुपये आणि निधीचा खर्च 5000 रुपये, असा सरासरी या बटाट्याला 20,000 रुपये एकरी खर्च आला। आणि उत्पादन जर पाहताल तर या बटाट्याचं आपण समोर बघता आहे की हे एकरी आपल्याला बटाटे 60 क्विंटल निघाल्याची अपेक्षित आहे। आणि 1000 रुपयाचा जर सध्या मार्केटचा भाव धरला तर 60,000 रुपये या ठिकाणी उत्पन्न होऊ शकेल। खर्च वजा जाता 20,000 खर्च वजा जाता 40,000 रुपये आपल्याला या उत्पन्नात मिळू शकतात। सत्वधर यांनी एका वर्षात 3 पिकांची कमाई साधली। डिसेंबर पर्यंत त्यांना कापसापासून किमान 60,000ची मिळकत झाली होती, तर सध्या बटाट्यापासून आणि बटाट्यानंतर पुन्हा ऊसापासून पैसे मिळणार आहेत। त्यामुळे पिकांचं योग्य नियोजन केल्याचा त्यांना चांगला फायदा होतोय। ऊसाचा जे आपला खर्च आहे बेण्याचा, खताचा, लागवडीचा, तो बटाटा ह्या पिकामधून निघू शकतो अशी माझी धारणा झालेली आहे। इतर शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना माझी अशी विनंती आहे की अधिकाधिक प्रमाणात ऊसात बटाटा हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन देण्यात यावे। या ठिकाणी कृषी विभागाने देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे। त्यांना या ठिकाणी नवीन या आपल्या प्रयोगाबाबत सांगितलं पाहिजे की बटाटा हे एकदम 3 महिन्याचं पीक आहे। ऊसामध्ये आंतरपीक बटाटा घेणं ही आज काळाची गरज आहे, कारण की ऊसाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि ॲव्हरेज आपलं ऊसाचं महाराष्ट्रातील कमी होत आहे। त्यामुळे हे पूरक पीक या ठिकाणी ही काळाची गरज आहे। सध्या त्यांना 2 एकरात 50 क्विंटल बटाट्याचं उत्पादन मिळालंय। याची विक्री 1000 क्विंटलच्या दरानं झाली आहे। यापासून त्यांना 50,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार असून त्यासाठी आलेला 25,000चा खर्च वगळता त्यांना 25,000 रुपये शिल्लक राहणार आहेत। बटाट्याबरोबर त्यांच्याकडे 2 एकरात केळीचं देखील पीक आहे। केळीपासून देखील त्यांना भरघोस उत्पन्न मिळतंय। जागेवरच्या ठिकाणी आम्ही केळी सरासरी 700 रुपये क्विंटलनं वार्षिक जाते। कधी भाव 1000 असतो तर कधी 5000 असतो। सरासरी 700 रुपये क्विंटलने भाव मिळू शकतो। इतर पिकापेक्षा हे खात्रीचं पीक असल्यामुळे मराठवाड्यातील विशेषतः परभणी आणि आमच्या पाथरी तालुक्यातील शेतकरी हा केळी हा पीक पारंपरिक पीक म्हणून घेतो। परंतु यावर्षी तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्यासाठी त्यांना रात्रंदिवस या ठिकाणी कसरत करावं लागत आहे। विविध बोर पाडून तसेच विहिरीचे पुनर्भरण करून किंवा आडवे सार घेऊन या ठिकाणी केळीला पाणी देण्यात येत आहे। पाण्याचं योग्य प्रमाण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात
मायक्रो ड्रीप किंवा इनलाईन ड्रीप या ठिकाणी वापरण्यात येत आहे. सत्वधर यांनी आपल्या 12 एकर शेतीला रासायनिक खत देण्यासाठी अतिशय कमी खर्चाची साध्या तंत्राची वेंचुरी बनवली आहे. ती कशी काम करते ते पाहूयात. रासायनिक खताच्या किमती आजकाल फार वाढलेल्या आहेत. रासायनिक खत देण्यासाठी मजुराची बी गरज फार लागते, खर्च खूप वाढतो. त्यासाठी कमी खर्चात वेंचुरी ह्या ठिकाणी केली आहे. अगदी 200 रुपयामध्ये ड्रम मार्केटमध्ये इथे विकत आणलेला आहे. त्याला एक नळी बसवून प्लास्टिकची त्या मेन पाईपला जोडलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉक करून विद्राव्य खताचं या ठिकाणी सर्व वितरण केलं जाते. विद्राव्य खत देण्यासाठी पाण्याबरोबर खत गेल्यामुळे शेतीला या ठिकाणी पूरक व्यवस्था होते. विशेष म्हणजे मजुराची बचत होते, वेळेची बचत होते आणि कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि एकदम कमी खतामध्ये सर्व पिकाला या ठिकाणी खत देण्यात येते. विशेष म्हणजे सामान्य शेतकऱ्याला व्हेंचुरी परवडत नाही. मार्केटमध्ये व्हेंचुरीची किंमत 6-7 हजार आहे. अगदी हे 400 रुपयामध्ये व्हेंचुरी झाली आहे. 200 रुपयाचा ड्रम, 50 रुपयाची नळी आणि 250 रुपयाची या ठिकाणी व्हेंचुरीचे कनेक्शन जोडून 400 रुपयामध्ये व्हेंचुरीने खत देणे शेतकऱ्याला सुलभ होत आहे. आज सत्वधर यांना 2 एकर केळी, ऊस, कापूस आणि इतर पिकांपासून वार्षिक 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. तर शेतीसाठी येणारा एकूण 6 लाख रुपयांचा खर्च वगळता 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. नफ्याचं हे प्रमाण जरी कमी असलं तरी भविष्यात मार्केटिंग तंत्रावर भर देऊन नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भयंकर होणार असल्यानं त्याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. पण बघत आहात की हे पाणी केवळ पाणी आडवा पाणी जिरवा केल्यामुळे त्या ठिकाणी आजपर्यंत टिकू शकले. यानंतर बी पाणी टिकवण्यासाठी या ठिकाणी बंधारे बांधणे ही नितांत गरज आहे, काळाची गरज आहे. यासाठी कृषी विभागाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. नाळा सळीकरण केल्यामुळे गाळ वाहून जाणार नाही, तसेच पाण्याची पातळी वाढेल. म्हणून ह्या बाजूच्या नाल्यावरती 2 बंधारे बांधण्याची आमची योजना आहे. या ठिकाणी प्रस्तावित 2 प्रस्ताव दिले आहे शासनाकडे. शेतकऱ्याची बी आमच्या डोक्यात एक कल्पना आहे. दिवसेंदिवस पाण्याची महत्त्व जाणू लागल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना लागून धरणे नितांत काळाची गरज आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर न राहता पाऊस पडल्यानंतर ते पाणी जमिनीत किती प्रमाणात जिरेल याची जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याने घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी असले तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वकर्तृत्वाने आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतात कसे राहील ही भूमिका बजावणे नितांत गरजेचे आहे. केवळ पाणी आडवा पाणी जिरवा जलसंधारणाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे आणि कृषी विभागाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही कमाई आपल्या या ठिकाणी दिसत आहे. 5 एकर शेतीसाठी आज 8 तास आमची मोटर या ठिकाणी नितांत रात्रंदिवस चालू असते. एवढं करून बी उर्वरित पाणी आम्ही शासनाच्या इतर ठिकाणी आम्ही वितरित करीत आहोत. शिक्षणानंतर काहीतरी करण्याची ओढ पंडित सत्वधर यांना गावातून शहराकडे घेऊन आली. पण शेतीशी आणि गावाशी असलेली त्यांची नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे सत्वधर यांनी शहरातल्या कामाबरोबर गावच्या शेतीतही आपले पाय घट्ट रोवले. त्यामुळे शेतीतूनही त्यांना चांगला नफा मिळतोय. त्यांच्याप्रमाणे राज्यातल्या शिक्षित आणि बुद्धिजीवी पिढीनं आपलं लक्ष शेतीकडेही केंद्रित करणं काळाची गरज आहे. येत्या काळात गावातून शहरात स्थलांतरित झालेल्यांना सत्वधर यांच्याप्रमाणे आपल्या शेतीवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तर गाव आणि शहराची दरी दूर व्हायला नक्की मदत मिळेल. विनोद इंगोलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, परभणी.